अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एकच आवाज 24 मशाल न्यूज। हाक तुमची, साथ आमची। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच 24 मशाल न्यूजला सबस्क्राईब करा। स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात मॅडम व सौ दमयंती कोळी मॅडम संचालक तथा रायगड जिल्हाध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी 24 मशाल न्यूज, जय हिंद बहुजन संस्था तसेच स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यालयाचे उद्घाटन संघटनेच्या संचालक तथा रायगड जिल्हाध्यक्षा सौ दमयंती पांडुरंग कोळी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला संघटनेचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये रायगड जिल्हा सरचिटणीस श्री हनुमंत मानकर सर, खालापूर तालुका उपाध्यक्ष सौ हरजिंदर कोर मॅडम, खालापूर तालुका सचिव श्री विजय शिंदे सर, पनवेल शहर उपाध्यक्ष श्री रेवनाथ पाटील सर, पनवेल तालुका कार्याध्यक्ष श्री सुशांत पाटील सर, खोपोली तालुका सदस्य सौ मीना फिरके मॅडम, रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ कल्पना कांबळे मॅडम तसेच खालापूर तालुका प्रवक्ता श्री सतीश शांताराम राणीम यांची विशेष उपस्थिती होती। कशा पद्धतीने ओपन करत आहे, नुसते ओपन करणं हे महत्त्वाचं नाहीये, त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आचरण करतो तेही महत्त्वाचं आहे। आता थोडंसं आपल्या संघटनेच्या बद्दल माहिती सांगायचं बोललं तर स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना ही पूर्ण भारतभर आपली काम करते। तसेच स्वराज्य पोलीस मित्र हा असा शब्द आला की आपण पोलिसांना खांद्याला खांदा लावून काम करतो, म्हणजे सर्वसामान्य माणसामधला आणि आपल्यामधला दुरावा कमी करून कम्फर्टेबल झोन मध्ये आपण व्यक्ती काम करतो। शक्यतो पोलिसांसमोर जायला सर्वसामान्य माणूस घाबरतो किंवा आपल्यामध्ये बोलतातच ना नॉर्मल भाषेमध्ये, पोलिसाची पायरी पाण्याने नाही चढावी। तर असे सर्वसामान्य लोकांना आपण एकदम कम्फर्टेबल करून त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचं काम आपल्या संघटनेमार्फत होतात। तसं सांगायचं झाले तर पण मी जास्त काय मला बोलायची काय हे नाही माहिती, पण थोडं सांगतो। पोलिसांच्या संघटने राहून सर्व काही कायद्याचा अभ्यास केलेला आहे। जे काय थोडं मी म्हणजे त्यांच्या संघट राहून थोडं म्हणजे एक केस आली होती, आता ते बसलेले आहे। त्यांची मुलगी जी आहे ना, त्यांच्या जवळ तिच्यावर एक मुलाने सतत 6 वर्ष जे आहे ना, बोलायला तरी कसं तरी वाटतं, म्हणजे 6 वर्ष सतत आम्ही आता लोकल भाषेमध्ये गलत काम आमच्याकडे केलेलं आहे। आणि त्यासाठी आता मॅडमने बोलायला मी माझ्या हातामध्ये ती केस घेतलेली आहे आणि मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी निरीक्षक साहेब जे आहेत पोलीस अधिकारी त्यांना सांगितले, जर तुम्ही 6 वर्ष त्यावर काम करून काय फायदा नाही तर मी ती केस माझ्या हातात घेतली आणि तिला न्याय देण्याचं काम मी करणार। त्यासाठी मला उपोषण करायला लागलं तरी मी करणार आणि कुठलीही पायरी चालायची असेल ती मी करणार। या उद्घाटन सोहळ्यास महाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री वजीरभाई कोंडिवकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली। तसेच नजमा मॅडम यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। राजेवाडी येथील श्री शफीभाई सावंत यांनी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली। विशेष म्हणजे पोलीस खात्यात कार्यरत असलेले श्री गणेश पवार यांनी देखील आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या सहकार्यामुळे हा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाच्या शेवटी श्री इस्माईलभाई मापकर यांनी उपस्थित सर्व पोलीस मित्र, पदाधिकारी, मान्यवर, सदस्य आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही श्री इस्माईलभाई मापकर यांना पुढील सामाजिक आणि पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच तुमच्या या कार्यात आम्ही सदैव ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नवीन कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक कार्य, पत्रकार संरक्षण, माहितीचा अधिकार आणि नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। 24 मशाल न्यूजसाठी ब्युरो चीफ इस्माईल मापकर, महाड।